तर स्वागत आहे सर्वांचं माझ्या ब्लॉगमध्ये. तर आज ब्लॉग बनवायचा विषय असा आहे, तर तुम्हाला थंबनेलवरून समजूनच जाईल की आम्हाला काय बोलायचं आहे असं. तर अजिबात स्किप करू नका, ओके. पूर्ण व्हिडिओ बघा, ठीक आहे. आता हर्षदाचे पप्पा बोलतील पुढे काय बोलायचं ते, कारण की मला ना कमेंट आल्या होत्या की ताई व्हिडिओ बनवा, नाही का, त्या विषयावर. त्यामुळे आम्ही व्हिडिओ बनवला आहे आणि टाकणार आहे, ओके. ठीक आहे, व्हिडिओ न स्किप करता पूर्ण व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा, ओके. ठीक आहे, लाईक आणि कमेंट आणि सबस्क्राईब. ठीक आहे, बोला होता हे बोलणार आहे, बोला पुढे. नमस्ते सगळ्या आमच्या यूट्यूब मंडळींना सगळ्यांना नमस्ते. आम्ही विषय असा घेतला आहे जंतर मंतरचा. विषय असा आहे की देशामध्ये जे चाललं आहे, जे घडतं आहे, ज्या प्रकारे जे घडू राहिलं शिक्षणाच्या बाबतीत, शिक्षण सिस्टीम पूर्णपणे कोलॅप्स झालेली आहे. तरी आपण याचं सगळ्यांनी गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे. आपण याच्यावरती सगळ्यांनी बोललं पाहिजे. सगळ्यांनी आपला निषेध नोंदवला पाहिजे. 20 तारखेला जंतर मंतरला झालेली जी घटना ती अगदी निंदनीय आहे. त्याबद्दल सगळ्यांनी आपला निषेध नोंदवला पाहिजे. आम्ही पण या व्हिडिओच्या माध्यमातून हा निषेध नोंदवत आहे. तरी पण आपण याबद्दल आपल्या सोबतचे जे कोणी असतील, मैत्रीण वगैरे, ज्यांच्यासोबत आपण या गोष्टींची चर्चा केली पाहिजे, याच्यावर बोललं पाहिजे. जास्तीत जास्त शेअर करा बरं का हा व्हिडिओ. आपण बोलत नाही, आपण या विषय टाळतो. का टाळतो? का पॉलिटिक्स चाललंय, राजकारण चाललंय. राजकारण हे कशाबद्दल, म्हणजे राजकारणामध्ये आपण बोलू का शकत नाही? लोकशाहीच्या मार्गाने आपण नाही चाललोय, तर आपला देश हुकुमशाहीच्या मार्गाने वाटचाल करत आहे. आपल्याला हे समजायला पाहिजे. हुकुमशाहीच्या वाटचालीला आपण चाललोय ना, त्याबद्दल खूप वाईट वाटतंय मला. पण सगळ्यांनी याबद्दल विचार केला पाहिजे का आपण कोणत्या परिस्थितीत जगतोय. आणि नंतर मंदिरवरती जो झालेला लाठीचार्ज, विद्यार्थ्यांना मारलेला अमानुषपणे केलेला लाठीचार्ज आहे, त्याबद्दल आम्ही एकदम सरकारची खूप निंदा करतो. किती मोठ्या प्रमाणात निंदा केली तरी ती पूर्ण होणार नाही. आणि नंतर लाठीचार्ज कमरेच्या खालीच असतं ना, बरोबर. आंदोलन कोणते पण भारताच्या आतापर्यंतचे जे पण प्रोटेस्ट होत आले, आंदोलन होत आले, तर लाठीचार्ज हा कमरेच्या खालीच केला जातो. पण मग तिथे अशा प्रकारच्या घटना घडल्या, अशा प्रकारचे व्हिडिओ समोर आले आहे का त्या व्हिडिओमध्ये आपल्याला उघड्या डोळ्यांनी सुद्धा आपण सांगू शकतो का कोणत्या प्रकारे घडले. लाठीचार्ज हा कमरेच्या खाली असतो, तो कमरेच्या वरती, काहींना डोक्यावर, काहींना अगदी खिळे असलेल्या काठ्याने सुद्धा मारण्यात आले. रक्तबंबाळ झालेले विद्यार्थी, महिलांना पण मारलंय, लहान मुलींना मारलंय त्यांनी. एवढं बापरे, मी तर बघितला ना तो व्हिडिओ. यांनी दाखवलं मला, की यांनी सांगितलं पण आणि दाखवलं पण. तर मला तर इतकं भयान. असे पण असतात का बा पोलीस, नाही का, म्हणजे महिलांना कुणाला छातीवर, कुठे काय कुठे मारतात, हे असं थोडी असतं, नाही का. तर स्त्री जातीवरती हात उचलणं हे खूप वाईट गोष्ट आहे. तरी पण तिथल्या पोलिसांनी, म्हणजे तिथले पोलीस होते का नव्हते याची पण एक विचार करण्याची एक हे उणीव आहे त्याच्यामध्ये. कारण की त्यांच्या भरपूर पोलिसांच्या नेम टॅग नव्हते. काही पोलीस विदाऊट वर्दीत होते. ते पोलीस होते का नव्हते याचा पण एक मोठा प्रश्नचिन्ह निर्माण होतो. तरी पण आपण याबद्दल सगळ्यांनी काहीतरी विचार केला पाहिजे, बोललं पाहिजे. आपण हा विचार करतो का आपण काही बोललो तर आपल्यावर काही कारवाई होईल किंवा आपल्या सोशल मीडियावरती काही बंधनं लागतील असं. त्यामुळे आपण बोलत नाही आणि चर्चा पण करत नाही. तुम्ही पण एक स्टुडंट आहे, अजून पण आहे. या भारतामध्ये सगळे तरुण जेवढे आहे ना, यांचा सगळ्यांचा रोष आहे याबद्दल का शिक्षण जे सिस्टम जे आहे, एज्युकेशन सिस्टम पूर्णपणे कोलॅप्स होत चाललेली आहे. तरी पण आपण याचं गांभीर्य का घेत नाही, याचा विचार का करत नाही, करायला पाहिजे याबद्दल. अजून काय आता पूर्ण भारताभरात आंदोलन होणार आहे. CJP जी आहे, कॉंग्रेस जनता पार्टी, ही कोणतीही राजकीय पक्ष नाही. तो
तो फक्त एक मोठं आंदोलन आहे, एक चळवळ आहे. त्या चळवळातून त्यांनी भारताला एक असं म्हणजे एक नेतृत्व मिळालं आहे का विद्यार्थी एका छताखाली एकत्र झाले. त्यांनी स्वतः सगळे एकत्र होऊन या आंदोलनाला ते सहभाग करताय. त्यानंतर जेनजी आहे ना, ते एकत्र झाली आहे. जेनजीचा जो सहभाग जो आहे तो मोदीला खूप मोठा भारी पडणार आहे आता. झालं? एवढं बोलतो आणि तुम्ही पण याच्यावर विचार केला पाहिजे. बरोबर आहे. तर खूप काय आहे बोलायला, पण आम्ही जास्त काही बोलू नाही शकत. म्हणजे बोलू म्हणजे व्हिडिओ पण मोठा होऊन जाईल आणि एवढंच नाही का. बोलायला तर भरपूर बोलायला आहे, काही आहे बोलायला, पण नाही का. तर काय बोलणार आहे आपण सर्वसामान्य, नाही का. आपलं कोण ऐकणार. हा, जे स्टुडंट आहेत ना, त्या स्टुडंटच्या जीवनात जे वेगवेगळ्या प्रकारचे आता 20 स्टुडंटने आत्महत्या केली, त्याची अकाउंटेबिलिटी कोणी घेऊ शकतं, त्याच्यावर जबाबदारी कोण आहे, त्याच्यावरती जबाबदेही म्हणता येते कोण देणार आहे. त्या पद्धतीने इस्तीफा जो आहे ना, रिझाईन व्हायलाच पाहिजे. धर्मेंद्र प्रधान यांचा इस्तीफा झाल्याशिवाय पुढे काहीच होऊ शकत नाही. त्यांचा इस्तीफा झाला तरच मग पुढे काही या प्रोटेस्टमध्ये अजून काही होण्याची शक्यता आहे. तर मी तर एवढंच सांगेल की सरकार काहीच कामाचं नाहीये. बरोबर हो, काहीच कामाचं सरकार नाही. मी तर एवढंच बोलेल. तर ठीक आहे. सरकार हे फक्त श्रीमंताच्या बाजूनेच चालली आहे. गरिबांना अजून गरिबांनी गरीबच राहा, तुम्ही खालीच राहा, नाही का. श्रीमंत होत चला. बरं, असं सिस्टम आहे, जो एज्युकेशनल प्रणाली जी आहे त्याला आपण वाचवण्यासाठी सगळ्यांनी आपला निषेध नोंदवावा, हीच मी अपील करतो सगळ्यांना. आता की या प्रोटेस्टमध्ये माझा सहभाग यासाठी मी नोंदवत आहे की मी माझ्या आयुष्यामध्ये ज्या प्रकारे झालं आहे, म्हणजे मी पण खूप साऱ्या परीक्षा दिल्या, त्याचे पण काही रिझल्ट्स मला मिळाले नाही. काही परीक्षात लांबणीवर पडल्या, काहींचे रिझल्ट नाही आले, काहींचे रिझल्ट आले तर ते खूप वेळाने आले. तर मग मला पुढच्या परीक्षेला प्रिपरेशन करण्यासाठी टाईम नाही मिळाला. त्या एवढ्या चक्करमध्ये मी खूप काही सक्सेस नाही मिळू शकलो. त्याबद्दल मला या आंदोलन करण्यासाठी पण एक त्याच्यातून मला प्रेरणा मिळाली. म्हणून असं वाटतं का ही सिस्टम जी आहे चांगली नाही आहे, ही सिस्टम बदलली पाहिजे. आपण सगळ्यांनी या सिस्टमबद्दल काहीतरी आवाज उठवला पाहिजे. ज्या प्रकारे आम्ही पण या व्हिडिओच्या माध्यमातून हा निषेध नोंदवत आहे. आणि हे जे आंदोलन आहे पूर्ण देशव्यापी होणार आहे आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये या आंदोलनाचे प्रतिसाद उमटणार आहे. तरी पण आपल्या भारताच्या पंतप्रधान मोदी यांनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतलाच पाहिजे अशी एक सगळ्यांची इच्छा आहे. आणि अजून तुला काय बोलायचं आहे? मला काय नाही, एवढंच तुमचं जे म्हणणं आहे तेच आहे माझं पण, नाही का. तेच मग ठीक आहे. आम्हाला ना एक म्हणजे रात्री मी लाईव्हला गेलेली होती, तर आम्हाला लाईव्हला बोलत होते ते दादा की ताई तुम्हाला काय म्हणायचं जंतर मंतर. हा, आमचं म्हणणं त्या दादांनी मला रिक्वेस्ट केली की ताई तुम्ही ना व्हिडिओ टाका, व्हिडिओ टाका बोलले की. त्यामुळे मग मी हे आले, मग म्हटलं चला व्हिडिओ टाकू. त्यामुळे आम्ही व्हिडिओ बनवला. ओके, आपण बोललंच पाहिजे कारण की आपलं येणारं भविष्य पण धोक्यात येतं. आता आपली मुलं वगैरे नाही का, आपलं तर झालं, पण आपले पोरं आता पुढे. बेसिक नीड जी आहे शिक्षणाची, सर्वांना एक समान शिक्षण मिळालंच पाहिजे. हा आपला हक्क आहे, संविधानाने दिलेला. एवढी मेहनत करता शिक्षणावर, नाही का, आणि मग असं होतं. पूर्ण शाळा बंद झाल्या, सरकारी स्कूल बंद होत आहे, खूप काही होत आहे देशमध्ये. सगळ्यांना माहिती असताना सुद्धा आपण काही बोलत नाही, याचं खूप वाईट वाटतंय. चला, एवढंच बोलतो, इथंच थांबतो. जय भीम, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय संविधान.